औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी सर यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकांना सर्वसाधारण करोनाविषयक सूचना किंवा त्या अनुषंगाने काय काळजी आपण घ्यायची आहे किंवा त्या बाबतीमध्ये आपल्याला काय काय सावधानी आपण स्वतः घ्यायची आहे आणि प्रशासन आपल्याला त्यामध्ये कशा पद्धतीने मदत करू इच्छिते किंवा फॅसिलिटेट करू शकत आहे किंवा आतापर्यंत सुरुवातीपासून पोलीस अथवा महसूल प्रशासनाने आरोग्य यंत्रणेने या सर्व गोष्टींमध्ये काय काय काम केलेलं आहे आणि त्याचं आपल्याला एक साधारण आकलन व्हावं किंवा आपले जे काही शंका असतील आपले प्रश्न असतील कारण सर्वसाधारण आपल्याला लक्षात येतं की कधी कधी आपल्याकडून अनेक सूचना जारी होतात पण जनतेमध्ये त्या सूचनांबद्दल कधी कधी शेवटच्या घटकापर्यंत त्या पोहोचत नाहीत किंवा त्याबद्दल काही गोंधळ संभ्रम असू शकतो तर असे आपले काही प्रश्न असतील तर ते आपण इथे निश्चित विचारू शकतात पोलीस विभागापुरतं बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपले जे सर्व सीमावर्ती नाके आहेत तिथे पोलीस बंदोबस्त आजही आहे आणि इतर जिल्ह्यांमधून आपल्या जिल्ह्यामध्ये जे लोक येऊ इच्छित आहेत किंवा आपल्या जिल्ह्यामधून इतर जिल्ह्यात जे लोक जाऊ इच्छित आहेत त्यांनी प्रॉपर पद्धतीने आजही एक पास घेणं अतिशय आवश्यक आहे विना पास आणि विनाकारण कृपया आजही कोणी या काळातही प्रवास करू नये अशाच आपल्याला सर्वसाधारण सूचना आहेत या व्यतिरिक्त आपला औरंगाबाद शहरचा जो भाग आहे तो जास्त पद्धतीने कोरोनाने ग्रासलेला आहे इथे पेशंट्सची संख्या जास्त आहे आणि जसं जसं लॉकडाऊन्स 1, 2, 3 जे उठत गेलेले आहेत त्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील अर्थातच साहजिकच रुग्ण सापडत आहेत ग्रामीण भागामध्ये विशेषतः बोलायचं झालं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावामध्ये किंवा गल्लीमध्ये जर आपल्याला रुग्ण आढळले तर तिथे ती रुग्णांची साखळी तोडणं महत्त्वाचं आहे किंवा त्यांची चेन तोडणं आणि संपूर्णतः ते गाव ती गल्लीमध्ये पुन्हा त्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी ग्रामीण भागामध्ये कंटेनमेंट झोन्स तयार करणं किंवा तेथील लोकांना स्वच्छता सुरक्षा यांबाबतीतल्या सूचना वारंवार समजावून सांगणं आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीने नियमांचा गैरवापर करू नये किंवा जे नियम त्यांच्याच भल्यासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी सांगितले गेलेले आहेत त्या सर्वांना नेहमीच पाळावं त्यांनी यासाठी पोलीस विभाग महसूल विभाग आरोग्य यंत्रणा एकत्र हातात हात घालून या विषयामध्ये काम पहिल्या दिवसापासून करत आहेत तर या निमित्ताने आपण पोलिसांची बाजू किंवा पोलीस साधारण काय काय ॲक्शन्स घेत आहेत हे नेहमीच सर्वांसमोर माहिती आणत असतो परंतु आज आपले कलेक्टर सरांकडून जिल्हाधिकारी सरांकडून आपण त्यांची बाजू किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊया आपले काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट्समध्ये निश्चित मांडू शकतो नमस्कार या ठिकाणी जसं SP मॅडम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याप्रमाणे आताचा जो पुढचा येणारा काळ आहे तो पुढचा येणारा काळ हा आपला कसोटीचा काळ असणार आहे त्याला कारण असं की आपल्याला कोरोनाच्या सोबत आपल्याला या ठिकाणी जगायचं आहे आणि असं करत असताना जसं या ठिकाणी SP मॅडमनी सांगितलं काही बंधनं आपल्याला स्वतःवर लादून घ्यावी लागतील प्रामुख्याने आपल्याला आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या मंडळींना आपल्या जिल्ह्यात येण्यासाठी अजूनही पासची आवश्यकता राहणार आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण या ठिकाणी जनता कर्फ्यू हा डिक्लेअर केला होता औरंगाबाद आणि वाळूजच्या परिसरामध्ये आणि असं असताना पण आपले जे आकडे आहेत म्हणजे जे रुग्णांचे आकडे आहेत ते अजूनही वाढतच चाललेले आहेत प्रत्यक्षात याच्यामध्ये मला हे स्पष्ट करायचं आहे की कर्फ्यू डिक्लेअर केला किंवा लॉकडाऊन केलं म्हणून काय आपले कोरोना थांबेल अशातला भाग नाही परंतु कुठेतरी त्याचा जो प्रोग्रेस आहे तो स्लो डाऊन व्हायला मदत होतो ग्रामीण भागामध्ये आपल्यातले पण बरेच लोक या ठिकाणी विचारत असतील किंवा प्रश्नांकित असतील की ग्रामीण भागामध्ये आपण सर शहरासारखा या ठिकाणी कर्फ्यू लागेल का किंवा शहरासारखं लॉकडाऊन या ठिकाणी ग्रामीण भागात पण होईल का मग इथे खूप केसेस वाढत चाललेल्या आहेत तर मला त्याबाबत काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत सर्वप्रथम तर ज्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल
आणि जर सर्वांनीच तिथल्या लोकांनी मिळून ठरवलं की आपल्याला या ठिकाणी जे आहे आपल्या स्वतःवर बंधनं घालून घ्यायचे, तर त्यासाठी म्हणून अशी जी पण आपली बंधनं आहेत ती तुम्ही जर स्वतःहून घातलेली असेल तर प्रशासन त्याला सहकार्य करेल. मात्र याच्यासाठी सर्व लोक एकत्र आले पाहिजेत. म्हणजे तिथलं स्थानिक प्रशासन असेल, मग तिथले SDM, तहसीलदार, SDPO, PI असतील, जिल्हा परिषदची BDO असतील, पंचायत समिती असतील, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, तिथले व्यापारी महासंघाचे लोक असतील किंवा इतर सर्व प्रतिनिधी असतील विविध उद्योगधंद्यांचे, या सर्वांनी एकत्र बसून जे आहे आपण हा निर्णय घेतला पाहिजे की निश्चित आपल्याला या ठिकाणी जनता कर्फ्यू करायचा का नाही करायचा, आणि जर करायचा असेल तर का करायचा आणि किती दिवस करायचा. मात्र माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असं हॅपहॅझार्ड मॅनरमध्ये या ठिकाणी जे आहे या ठिकाणी कुठलाही कर्फ्यू होणार नाही. जे पण या ठिकाणी याच्या पूर्वी ग्रामीण भागामध्ये आता सिल्लोड आणि पैठणमध्ये बंदचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही पण सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या बाबतीत बैठक घेतली होती आणि प्रशासनाच्या सोबत, लोकप्रतिनिधींच्या सोबत, इतर सर्वांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी हा जो आहे निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत पण ह्या निर्णयाला अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे आणि ते काम अगदी चोखपणे आपलं पार पडत आहे. या ठिकाणी भविष्यामध्ये म्हणजे 31 जुलैपर्यंत आपला मिशन बिगिन अगेनचा पार्ट 2 हा या ठिकाणी आहे, तो चालू राहील. मात्र 31 जुलैच्या नंतर निश्चितपणे कशी भूमिका राहील हे आपण आजच या ठिकाणी सांगू शकत नाही. फक्त एक आपण या ठिकाणी सांगू शकतो की 31 जुलैपर्यंत आपण आपल्या स्वतःवर जी बंधनं घातलेली आहेत ती बंधनं मात्र या ठिकाणी कायम राहतील. एक असा विषय होता की कधी कधी असं होतं एखाद्या गावामध्ये 1-2 केस निघाली किंवा अचानकपणे एखाद्या फॅमिलीतून 5-7 लोक निघालेत की मग पुन्हा आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मेसेजेस सुरू होतात की इकडे या गावाला धक्का बसला, एकदम इतके पॉझिटिव्ह निघाले, एकदम असं होतं आहे, एकदम असं वाढत चाललेलं आहे. मला सर्वांना हे आवाहन करायचं आहे या माध्यमातून की आपण कुणीही या बाबतीत भीती बाळगायचं कारण नाही. जोपर्यंत तुम्ही त्रिसूत्रीचा अंमल करत आहे, आपलं मास्क असेल किंवा आपलं फिजिकल डिस्टन्सिंग असेल किंवा आपलं पर्सनल हायजीन असेल, मग हात स्वच्छ धुणे वेळोवेळी असेल किंवा सॅनिटायझरचा वापर असेल, जोपर्यंत या त्रिसूत्रीचं पालन करत आहे तोपर्यंत आपल्याला घाबरण्याची कुठलीही गरज नाही, पॅनिक होण्याची कुठली गरज नाही. आपल्या ग्रामीण भागातला जो संसर्ग आहे तो ग्रामीण भागातला संसर्ग हा बऱ्यापैकी आटोक्यात आहे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. त्याला कारण असं की ज्या 119 गावांमध्ये आज कोरोना पोहोचलेला आहे त्याच्यापैकी 98 गावं जी आहे ते 98 गावं आज डॉर्मंट स्थितीत आहेत. डॉर्मंट स्थितीत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह केसेस ह्या येत नाही आहेत. आता या ठिकाणी बाकीची जी गावं आहेत त्या बाकीच्या गावांमध्ये पण विशेषतः वाळूज आणि परिसरातले जे 7 ग्रामपंचायती आहेत त्या 7 ग्रामपंचायतींमध्ये फक्त खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे आणि त्याच्याशिवाय जी तालुक्याच्या मुख्यालयाची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. मात्र असं जरी असलं तरी पण आपल्याला तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देखील जिथे दाट लोकवस्ती आहेत त्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी फक्त आपल्याला काळजी करण्याची गरज आहे. आणि जसं मी सुरुवातीपासून सांगतो आहे त्या पद्धतीने आपल्याला एक प्रकारे आपल्या स्वतःवर बंधनं ही लादून घेण्याची गरज आहे. काही या ठिकाणी शंका आहेत, आपले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देतोच. परंतु या ठिकाणी सर्वप्रथम प्रश्न सुरू करण्याच्या पूर्वी मला SP मॅडमचे अभिनंदन पण करायचे आहे, त्यांचे आभारही मानायचे की त्यांनी आपल्याशी बोलायला आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. आणि त्याचसोबत अभिनंदन याकरता करायचं आहे कारण की आपल्या ग्रामीण पोलिसांनी अगदी दक्षतेने सुरुवातीच्या काळामध्ये जे खूप कडक अशा पद्धतीने लॉकडाऊनचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे झालं जिल्ह्याभरामध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या सगळ्या तपासणी नाक्यांमधून अगदी कडक जी स्क्रुटिनी झाली, तपासणी झाली, त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये फार उशिरापर्यंत म्हणजे जवळपास सुरुवातीचे 2 महिने आपल्याकडे केस ज्या आहे त्या केस कुठल्याही पद्धतीने शिरकाव होऊ शकलेला नव्हता. मात्र हळूहळू जसं जसं ग्रामीण भागातली मंडळी शहरात, शहरातली मंडळी ग्रामीण भागात असं झालं, त्यांचं एकमेकांवरचं अवलंबित्व वाढत गेलं, त्या पद्धतीने हळूहळू मग हा जो शहरातला जो कोरोनाचा आजार आहे तो ग्रामीण भागामध्ये पोहोचला आणि मग ग्रामीण भागामध्ये एका व्यक्तीकडून इतरांना जो आहे तो संसर्ग व्हायला आता सुरुवात झालेली आहे.
असं असलं तरी पण मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे आणि नंतर आपण प्रश्नांना सुरुवात करू की प्रत्येक गावामध्ये आपण ग्राम सुरक्षा दल स्थापन केलं आहे. गावातले मग ते पोलीस पाटील असतील, कोतवाल असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, शिक्षक असतील, गावातले काय प्रतिष्ठित मंडळी असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सर्वांनी एकत्र येऊन हे ग्राम सुरक्षा दल कोरोना प्रतिबंधासाठी आपण हे स्थापन केलंय. त्यांनी खूप ऍक्टिव्हली काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण आपल्या गावामध्ये येणारे औरंगाबादमधून सातत्याने औरंगाबादला जाऊन येणारे जे लोक आहे, मग त्यांच्यावर थोडंसं एक त्यांना लक्षणं येत आहेत का, त्यांना काही आजार वगैरे आहे का, याबाबत लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, मग फवारणी असेल किंवा गावामध्ये जे आहे गावामध्ये योग्य रीतीने लोक सर्व मास्क वापरत आहेत का, किंवा डिस्टन्सिंग मेंटेन होतं आहे का. एखाद्या ठिकाणी असं वाटतंय का की एखाद्या बाजारातून किंवा एखाद्या ठिकाणून गर्दीच्या ठिकाणून संसर्ग झपाट्याने पसरू शकतो. तर ह्या दृष्टीने देखील हे ग्राम सुरक्षा रक्षक दलाने विचार करण्याची गरज आहे. आणि जसं मी या ठिकाणी सांगितलं की कोरोनाला हरवणं फक्त पोलिसांचं काम नाही, कोरोनाला हरवणं फक्त प्रशासनाचं काम नाही, तर कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जितका तुमचा या ठिकाणी सपोर्ट असेल तितकं आपण याला व्यवस्थितपणे हरवू शकू. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला आता येणारे काही सण उत्सव आहेत, मला आपल्या सर्वांना या माध्यमातून आवाहन करायचं आहे. मग बकरी ईद असू देत किंवा गणेशोत्सव असू देत, आपल्याला सर्व सण हे अगदी साधेपणाने या ठिकाणी साजरे करावे लागणार. मागच्या अनेक वर्षांपासूनच्या आमच्या परंपरा आहे, आम्ही त्या कशा मोडायच्या असं कृपया करून कोणी करू नये. कारण की ही अनयुज्युअल सिच्युएशन आहे. गेल्या कित्येक शतकातली असं म्हटलं तरी पण आपल्याला म्हणता येईल की अशा पद्धतीची ही सिच्युएशन झालेली नाही आहे. सो त्यामुळे प्रत्येकानेच मला असं वाटतं आपल्यावर बंधनं घालून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की ज्या डिसिप्लिनमध्ये आमचा ग्रामीण पोलीस फोर्स काम करत आहे त्याच डिसिप्लिनमध्ये आमचे संपूर्ण जनता पण या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देईल आणि निश्चितपणे आपण जो वाढत चाललेला जो आलेख आहे कोरोनाचा तो कुठेतरी फ्लॅटन करू शकू आणि हळूहळू त्याला कमी करू शकू. या ठिकाणी एक प्रश्न आहे भरपूर, आपण आता प्रश्नांना सुरुवात करू. एक आहे पुन्हा लॉकडाऊन होणार का. मी या ठिकाणी स्पष्ट केलं की पुन्हा लॉकडाऊन जे आहे ते पुन्हा लॉकडाऊन आपलं संपूर्ण जिल्ह्याला आजच आपण काय भविष्य सांगू शकत नाही, परंतु शक्यता ही फार कमी आहे की पुन्हा आपल्या या ठिकाणी लॉकडाऊन होईल. कारण की आपण सर्व हे नव्या दमाने कोरोनासह जीवन जगण्याच्या दृष्टीने मिशन बिगिन अगेनच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. अशा वेळी नवीन लॉकडाऊन पूर्ण जिल्ह्यासाठी असं काय होणार नाही हे मला स्पष्ट करायचं आहे. मात्र ज्या ठिकाणी केसेसचा प्रादुर्भाव वाढेल त्या ठिकाणी जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं जनतेच्या मागणीनुसार अशा पद्धतीने आपलं जे आहे ते जनता कर्फ्यूची परिस्थिती आपण ठेवू शकतो. एक या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे, कृषीचे अवजार आणि औषधाचे दुकान बंद आहेत. या ठिकाणी कृषी अवजारांची किंवा औषधांची दुकानं जी आहे ती कुठल्याही कर्फ्यूमध्ये आपण शक्यतो बंद ठेवत नसतो. शक्यता आहे की ते कृषी अवजाराचे दुकान किंवा औषधांचे दुकान जे आहे त्यांनी स्वतःहून ते बंद ठेवलेलं असेल. शासनाकडून जे प्रशासनाकडून जे आहे ते प्रशासनाकडून अशी सर्व दुकानं जे आहे असे दुकानं चालू ठेवण्यासाठी आपली परमिशन असते. त्यांना वेगाने काय परमिशन घेण्याची गरज पडत नाही. एक या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, आपले भाविक फार बसलेले आहेत असं वाटतं की श्रावणामध्ये वेरूळ आणि भद्रा मारुतीचं मंदिर उघडणार का. मी आधीच सुरुवातीला स्पष्ट केलं, वेरूळचं असू दे भद्रा मारुतीचं असू दे कुठलंही मंदिर जे आहे ते केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या निर्देशाच्या व्यतिरिक्त हे दर्शनासाठी खुलं केलं जाणार नाही. ज्या पद्धतीने आता सर्व मंदिरं बंद आहेत तशीच ती मंदिरं बंद असतील. श्रावणात कोणीही मंदिरामध्ये गर्दी करू नये ह्या दृष्टीने आपण खबरदारीचा उपाय म्हणून हा घेत आहोत आणि त्याला सर्व आमचे भाविक सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे. घरी बसूनच आपण आपलं जप तप पूजा जी काय आहे ती करणं हे उचित राहील असं या ठिकाणी माझं मत आहे. त्याच्यामुळे हा डोक्यातूनच विचार काढून टाकावा. या ठिकाणी भावना पण काही लोक व्यक्त करत आहे, सिटीमध्ये लॉकडाऊन राहणार आहे का. सिटीमध्ये मी स्पष्ट केलेलं आहे 18 तारखेनंतर सिटीमध्ये लॉकडाऊन राहणार नाही. ग्रामीण भागात तर मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे होईल. अँटीजेन टेस्टच्या विषयी जे काही पसरवलं जातं आहे, जसं की टेस्ट निगेटिव्ह असेल तरी सुद्धा पॉझिटिव्ह दाखवत आहे,
आणि लक्षणे नसलेला जो व्यक्ती आहे तो पॉझिटिव्ह निघत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? अँटीजेन टेस्टच्या बाबतीत किंवा एकूणच टेस्टिंगच्या बाबतीत मला हे स्पष्ट करायचं आहे की कोरोनाचा जो विषाणू आहे, नॉव्हेल कोरोना व्हायरस SARS-CoV-2 असा त्या विषाणूचं नाव आहे, आणि हा जो विषाणू आहे हा विषाणू हा संपूर्ण जगाला नवीन आहे. त्यामुळे हा विषाणू शोधून काढण्यासाठीचे जे तंत्र आहे ते देखील संपूर्ण जगामध्ये नवीन आहे. आणि अशा वेळी त्याला शोधून काढण्यासाठी 2 पद्धतीच्या टेस्टिंग आहे सध्या तरी ज्या जगात चालू आहे. एक आहे PCR टेस्टिंग, ज्याच्यामध्ये जो आपला स्वॅब घेतलेला असतो त्या स्वॅबचा व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडियामध्ये तो स्वॅब टाकून ते व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडिया लॅबमध्ये गेल्यानंतर त्या व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडियामधून ते जे विषाणू आहे त्या विषाणूतला आधी RNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि नंतर त्या एक्स्ट्रॅक्टेड RNAचं रिव्हर्स पॉलिमरेज चेन रिॲक्शन नंतर रेप्लिकेशन करत 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 मग बघितलं जातं की ह्या ठिकाणी ह्या RNA स्ट्रँड व्हायरसमध्ये जो आढळून येतो तो आहे किंवा नाही. दुसरी जी अँटीजेन टेस्ट आहे, अँटीजेन टेस्टमध्ये आपला स्वॅब घेऊन लगेच तिथल्या तिथे जे बफर सोल्युशन आहे त्या बफर सोल्युशनमध्ये टाकून ते बफर सोल्युशन आपल्या स्टिकवर टाकलं जातं आणि स्टिकवर टाकल्यानंतर त्याचं जे सरफेस प्रोटीन आहे व्हायरसचं त्याचे रिॲक्शन होऊन मग त्या ठिकाणी आपल्याला कळतं की ह्या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. आता या दोन्ही ज्या टेस्ट आहे, मी तर तज्ज्ञ नाही, मात्र तरी देखील आम्हाला जे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार दोन्ही टेस्टमध्ये निगेटिव्ह येण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. मात्र दोन्ही टेस्टमध्ये टेस्टची जी स्पेसिफिसिटी आहे, ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण, जर एखादा दोन्ही टेस्टपैकी कुठल्याही टेस्टने पॉझिटिव्ह दाखवला तर तो 100% पॉझिटिव्ह असतो, म्हणजे त्याच्यात कुठलंही दुमत नाही. मग असं आपलं वर्तमानपत्रात वाचतात किंवा इकडे तिकडे वाचतात की एकदा सॅम्पल घेतलं ते पॉझिटिव्ह आलं, नंतर सॅम्पल घेतलं ते निगेटिव्ह आलं. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. फक्त एकच मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आपण आपल्या मनाशी आपण निश्चिंत राहा की आपल्या ज्या लॅब्स आहेत किंवा आपले जे कर्मचारी आहे, आरोग्य कर्मचारी, ते पूर्ण डिव्होशनने आणि 100% एफिशियंटली हे काम करत आहे. तिथे कुठेही एररला, म्हणजे जे एरर म्हणतो त्याला स्कोप नाही. अशा पद्धतीचे जे रिझल्टमध्ये व्हेरिएशन आहे, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट टेस्ट. त्या टेस्टच्याच मध्ये अशा पद्धतीचे रिझल्ट हे येऊ शकतात काही प्रमाणामध्ये, मात्र त्याच्यामुळे आपण खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाही. फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की जर पॉझिटिव्ह असेल तर तो नेहमी पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी अँटीजेन टेस्टच्या व्यतिरिक्त एक या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे, हॉस्पिटलमध्ये काही गैरव्यवहार चालू आहे का? वर्तमानपत्रात आज वाचले. मला या ठिकाणी असं स्पष्ट करायचं आहे की हॉस्पिटलमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नये याकरता आपण शहरातल्या सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपलं एक हेल्प डेस्क हे या ठिकाणी आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे फुल टाईम. त्याच्यासोबत प्रत्येक वेळा बिल देत असताना हॉस्पिटलने ते बिल तपासून दिलं जावं याकरता ऑडिटरची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बिल देण्याच्या वेळी किंवा ॲडमिशनच्या वेळी कोणालाही कुठली अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. त्याच्याशिवाय जर कोणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल तर एक ईमेल ID देखील आपण तक्रारीसाठी जारी केलेला आहे, abdcoll.hospitalgrievances@gmail.com असा तो ईमेल ID आहे. तो नंतर या ठिकाणी टाकला जाईल. त्या ठिकाणी देखील आपण आपली तक्रार जी आहे ती नोंदवू शकता. शहरातील पेट्रोल पंप बंद असल्यामुळे अनेकांना त्रास झाला, भविष्यात यासाठी काय करणार? पोलिसांना देखील पेट्रोल नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील पेट्रोल पंप जे आहेत ते शहरातील पेट्रोल पंप हे पूर्णतः बंद नव्हते, मला हे स्पष्ट करायचं आहे. पर्टिक्युलरली शहरातील पेट्रोल पंपच्या बाबतीमध्ये जो महापालिका आयुक्त आणि CP साहेबांनी जो निर्णय घेतला होता त्यानुसार काही वेळापुरती हे चालू होते आणि जे इसेन्शियल सर्व्हिसेसची जी वाहनं आहेत किंवा ज्यांना आपण अनुज्ञेय केलेलं आहे अशा वाहनांना मात्र अशा पद्धतीचं पेट्रोल दिलं गेलं होतं. वाळूज परिसरातील लोकमान्य चौक कंटेनमेंट झोन हा 12 सोसायटीचा आहे, परंतु त्याच्यामध्ये 1 मध्ये रुग्ण आहे, बाकीचा झोन मोकळा करणार का? या ठिकाणी कंटेनमेंट झोन हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की कंटेनमेंट झोन कशा पद्धतीने डिलिमिट करायचा, कशा पद्धतीने त्याची कंटेनमेंट झोन हे कोणाला म्हणायचं, कसं म्हणायचं, याच्या व्याख्या आहेत. त्या व्याख्येनुसार हे केलं गेलेलं आहे. मात्र कन्सिस्टंटली जर एखाद्या भागातून जर केसेस नसतील तर तो डिकंटेनमेंट करण्यासाठी देखील आपण विचार करतो किंवा त्या कंटेनमेंट झोनचं स्वरूप जे आहे ते स्वरूप बदलण्याचा पण आपण विचार करतो.
निश्चितपणे आपण या ठिकाणी पॉझिटिव्हली अशा पद्धतीने विचार करू की जर एखाद्या ठिकाणी जर कन्सिस्टंटली केसेस येत नसतील 28 दिवस झाले असून देखील, तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपण तो कंटेनमेंट झोन जो आहे तो मुक्त करू किंवा त्याचं जे स्वरूप आहे त्या कंटेनमेंट झोनचं ते त्या ठिकाणी बदलू. कंपनीज इन वाळूज MIDC एरिया आर एबल टू रन कंटिन्युअसली आफ्टर 18 जुलै. होपफुली यस. कारण की आम्हाला पण असं वाटतं की आपलं औरंगाबादची जी शान आहे इंडस्ट्री आणि औरंगाबादचं जे काय खूप पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल पोटेन्शियल ते टॅप व्हावं, या दृष्टीने हा जो कटू निर्णय घ्यावा लागला शहराच्या आणि वाळूजच्या अनुषंगाने. त्याच्यामुळे कंपन्या पण बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आता भविष्यामध्ये अशा पद्धतीने काही होईल अशी शक्यता मला तरी वाटत नाही. एका घरातील 6 जण कोरोना पॉझिटिव्ह त्यांना एकत्र ठेवा अशी एक सूचना आलेली आहे. मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की एका घरातले 6 जण जरी कोरोना पॉझिटिव्ह असले आणि घरात आपण एकत्र राहत असलो तरी पण कोरोनाचे उपचार करताना आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत, थर आहेत. जे आपले असिम्प्टोमॅटिक आहे, ज्यांना कुठली लक्षणं नाही आणि ते तंदुरुस्त आहेत, म्हणजे 15 ते 50-55 वयोगटातले आहेत, ज्यांना काही कोमॉर्बिडिटी नाही, ज्याला काही दुसरे आजार नाही, अशांना आपण कोविड केअर सेंटरमध्येच ठेवणं अपेक्षित आहे. कारण त्या ठिकाणीच त्यांचा उपचार होणं अपेक्षित आहे. इतर जे काय म्हातारे व्यक्ती असतील किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, इतर काय हायपोथायरॉइडिझम आहे, या सर्वांना आपल्याला कंपल्सरीली DCHC म्हणजे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर जे की हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी आपल्याला ठेवणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने आपण यांचं प्लेसमेंट करत असतो. शक्यतो आपला प्रयत्न असतो की कोविड केअर सेंटरमधले असलेले सर्व लोक एकत्र राहावेत, हॉस्पिटलमध्ये असलेले सर्व लोक एकाच हॉस्पिटलमध्ये राहावे. परंतु ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये डिफरन्स असल्यामुळे आपल्याला असं करावं लागतं आणि त्याच्यामध्ये लोकांचं पण सहकार्य आहे. बकरी ईद गणेशोत्सव बद्दल काय सूचना आहेत? मी जसं सांगितलं, बकरी ईद आणि गणेशोत्सव आपण शांततेत साजरा करूया. नंतर SP मॅडम त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याशी नंतर बोलून स्पष्टपणे सूचना देतील. परंतु आता तरी आपण घराबाहेर न पडता हे सण आपण साजरे करू. या ठिकाणी एक प्रश्न असा विचारलाय, कोरोनावर इलाज कसा आणि कोणता केला जातो त्यावर स्पष्ट सांगितलं जात नाही किंवा त्याबद्दलचा आतापर्यंत शासनाकडून व्हिडिओ नाही आणि त्याचं मार्गदर्शन करा. मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे, जसं मी सांगितलं सुरुवातीला की कोरोना विषाणू हा जगातच नवीन आहे, त्याची चाचणी नवीन आहे. त्याच पद्धतीने ज्या अर्थी तो नवीन आहे त्या अर्थी त्याची उपचार पद्धती जी आहे ती देखील अत्यंत नवीन आहे. आणि ही उपचार पद्धती ज्याला आपण म्हणतो मेडिकल टर्ममध्ये की ट्रायल बेसिसवर हे खूप उपचार आज चालू आहेत. आणि ह्या ट्रायल म्हणजे नुसत्या ट्रायल नाही आहेत, तर त्या कंट्रोल्ड ट्रायल्स आहेत. त्याच्यामधून जे काय संपूर्ण जगभरातलं उपचार पद्धतीतलं चांगलेपण आहे ते सर्व एकमेकांशी शेअर आज केलं जातं. आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर, आणि लगेच कुठे जरी एखादा उपचार पद्धती जर चांगली असेल तर ती सगळ्यांसोबत शेअर केली जाते. मग याच्यात औषधी आली, याच्यामध्ये इतर सर्व गोष्टींचा अंतर्भाव झाला. प्रामुख्याने मला एक या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की जर आपण असिम्प्टोमॅटिक असाल आणि जर आपण नॉन सिम्प्टोमॅटिक असाल आणि नॉन कोमॉर्बिडिटीचे पेशंट असाल, आपल्याला कुठलेही इतर आजार नसतील, तर आपण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या इम्युनिटीने देखील आपण बरे होऊ शकतो. मात्र असं असलं तरी देखील आपण एक छोट्या प्रमाणामध्ये 5 दिवसांचा एक मेडिकेशन जे ठरवून दिलेलं आहे गाईडलाईनने, ICMRने, ते आपण यांना देतो. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस हा पुढच्या स्टेजमध्ये पोहोचलेला आहे, ज्या ठिकाणी सिव्हिअर किंवा मॉडरेट सिम्पटम्स आलेले आहेत, पेशंटला ताप आहे, हायग्रेड फीवर असू शकतो किंवा कफ आहे किंवा इतर काही लक्षणं आहेत, त्याच्यात अंगदुखी पण आहे, डोकंदुखी पण आहे, डिझिनेस पण आहे, इतर पण काही लक्षणं आहेत. तर अशा रुग्णांना जेव्हा आपण ॲडमिट करतो, ते ॲडमिट केल्यानंतर त्या रुग्णाची संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन तो उपचार पद्धती ही डिसाईड केली जाते. आपण वर्तमानपत्रामध्ये ऐकत असाल, वाचत असाल, रेमडेसिवीर, फॅव्हिपिरॅव्हिर, टोसिलोझुमॅब ही औषधींची काय कोरोनाच्या नावं आहेत. मला एक स्पष्ट सांगायचं आहे या ठिकाणी की याच्यापैकी कुठलंही औषध डोळे बंद करून जर दिलं तर ते कोरोनावर उपचार करेल अशातला भाग नाही. ही सर्व औषधी जी आहे, ही सर्व औषधी ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि सर्वांनाच लागू पडतील असं पण काही नाही. तो त्यामुळे फक्त ही कोरोना आजार हा ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघतोय त्या पद्धतीने याची उपचार पद्धती हाईप केली जाते आणि दुर्दैवाने असं प्रोजेक्ट केलं जातं की ही उपचार पद्धती फार महागडी आहे वगैरे वगैरे.
परंतु असाही त्याच्यातला भाग नाही. मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की उपचार पद्धती ही सातत्याने बदलत असल्यामुळे आपल्याला जे आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या डॉक्टरांवर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. या ठिकाणी क्वारंटाईन पिरियडच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. क्वारंटाईन पिरियडच्या बाबतीत हे स्पष्ट करायचं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेलो असतो त्यावेळी आपण 14 दिवसापर्यंत क्वारंटाईन राहणं हे अपेक्षित आहे. 14 दिवस का? कारण की व्हायरस हा आपल्या शरीरात आल्यानंतर 14 दिवसापर्यंत त्याचा इन्फेक्टिव्हिटी पिरियड असतो. मात्र हे डे 0 पासून इन्फेक्टिव्हिटी पिरियड चालू होत नाही. इन्फेक्टिव्हिटी म्हणजे आपल्यामुळे इतरांना व्हायरस पसरण्याचा जो धोका आहे तो. एखाद्याच्या शरीरामध्ये व्हायरस आल्यानंतर साधारण 2 ते 5 दिवसानंतर त्याला सिम्पटम यायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर तो इन्फेक्शियस बनतो. काही ठिकाणी त्याला सिम्पटम न येता पण तो इन्फेक्शियस बनू शकतो असं काही तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. तर एक 5 ते 14 दिवसाची जी विंडो आहे तेवढ्या भागामध्ये आपण घरी थांबणं किंवा जिथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असेल तर तिथे क्वारंटाईनमध्ये थांबणं हे आवश्यक असतं. आणि हा जो पिरियड आहे तो डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बदलू शकतो. कारण की आपण त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात कधी आले होते, कसे आले होते, याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किंवा हिस्ट्री टेकिंग. याच्यामध्ये ते जे संपूर्ण पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा डॉक्टर असतील ते ठरवू शकतात की आपल्याला किती दिवस त्या ठिकाणी घरी थांबायचं आहे क्वारंटाईनमध्ये. तालुका खरेदी विक्री केंद्रामार्फत मका खरेदी विक्री अचानक बंद. महत्त्वाचा प्रश्न आहे संपूर्ण भागामध्ये आणि काही अशांततेची पण सिच्युएशन काही निर्माण होऊ शकते आहे. या ठिकाणी मला हे स्पष्ट करायचं आहे की अचानक बंद झालेलं नाही आहे. 15 जुलैपर्यंतची ही मुदत होती. दरम्यान 2 दिवस बंद झालं होतं पोर्टल, हे मान्य आहे. मात्र 15 जुलैपर्यंतची मुदत होती. त्या मुदतीमध्ये काही प्रमाणामध्ये आपला मका खरेदी करायचा शिल्लक आहे. आज देखील जवळपास 5,000 शेतकऱ्यांचा मका खरेदी करणं आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात शिल्लक आहे. त्यापैकी 2200 शेतकऱ्यांना आपण टोकन पण दिलेलं आहे. त्यांचे एक साधारणपणे 6,500 टन मका हा खरेदी करायचा शिल्लक आहे. या बाबतीत माझ्या स्तरावर मी आणि शासन पातळीवरून आपले सन्माननीय पालकमंत्री महोदय हे सातत्याने प्रयत्न करत आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी आपले पुरवठा मंत्री सन्माननीय भुजबळ महोदयांकडे सातत्याने हा विषय ठेवलेला आहे आणि दोन्ही पण मंत्री महोदयांनी दिल्लीशी संपर्क करून, कारण याला परवानगी जी आहे ती केंद्र शासनाची असते, केंद्र शासनाची परवानगी मिळवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. जर हे खरेदी केंद्र पुन्हा चालू झाले तर आपला जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांचा संपूर्ण मका खरेदी करण्याचा आपला प्रयत्न राहील. या ठिकाणी काही इतर समाजात एक गैरसमज आहे की सरकारी दवाखान्यात जर गेले तर डॉक्टर लक्ष देत नाहीत आणि रोगी मरतो. मला असं म्हणायचं आहे की तुम्हीच या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की समाजात एक गैरसमज आहे. आता हा समज नाही तर हा गैरसमज आहे. कारण की आपले जे घाटी हॉस्पिटल आहे, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं, तिथून 350 पेक्षा जास्त क्रिटिकल पेशंट हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर मला हे स्पष्ट करायचं आहे या ठिकाणी की असं काहीही नाही, डॉक्टर लक्ष देत नाही आणि रोगी मरतो. डॉक्टर हे त्यांचं काम कुठलेही असू देत, मग ते शासकीय असू देत किंवा खाजगी असू देत, पुरेपूर क्षमतेने मेहनतीने करत आहे. याच्यात आपण शासकीय किंवा खाजगी असा भेदभाव हा करणं हे मुळातच चुकीचं आहे. हा, सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये काही म्हणू शकतात की आम्हाला खाजगीमध्ये गेलं तर आम्हाला सेपरेट रूम ही त्या ठिकाणी मिळू शकते, सरकारी दवाखान्यामध्ये मात्र सेपरेट रूम आम्हाला मिळत नाही. अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो सोयीसुविधा, याच्यामध्ये फरक असू शकतो. मात्र उपचार जे आहे ते उपचार खाजगीमध्ये असू देत आपल्या जिल्ह्याच्या किंवा शासकीयमध्ये असू दे, आपला पूर्ण प्रयत्न आहे की प्रशासनाचा की दोन्ही ठिकाणी सारख्याच उपचाराच्या सुविधा या ठिकाणी मिळतील. इंजेक्शन रेमडेसिवीर आणि ॲक्टिमेराचा स्टॉक उपलब्ध नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, पहिली गोष्ट तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, रेमडेसिवीर जे आहे ते मिरॅकल ड्रग नाही. त्याच्यावर भरपूर आर्टिकल लिहिले गेलेले आहे आणि रेमडेसिवीरचा स्टॉक हा करून ठेवण्याची पद्धत नाही. कारण की रेमडेसिवीर हे ऑलरेडी शॉर्ट सप्लायमध्ये असलेलं ड्रग आहे. FDA अशा सूचना आहे की जिथे डिमांड असेल त्याच ठिकाणी बेस्ड ऑन द डिमांड अँड डॉक्टर प्रिस्क्रिप्शन हे ड्रग त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्यामुळे अशा कुठल्याही बाबतीत जे आहे ते अशा कुठल्याही बाबतीत आपण विचार न करणं हे योग्य राहील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. काही प्रमाणात का होईना पण पोस्टमॉर्टम झालेच पाहिजे. तरुण रुग्ण गेला तरी कोरोनामुळे गेला असंच सांगितलं जातं. असेल तर भीती वाढतच जाणार, त्यामुळे पोस्टमॉर्टम करावं.
ICMRच्या स्पष्ट गाईडलाईन आहेत, पोस्टमार्टम कोरोना काळामध्ये करण्यात येऊ नये. कारण प्रत्येक पेशंट हा संशयित कोरोना पेशंट आहे, मृत्यू असं या ठिकाणी म्हटलं जातं. तो कोरोनामुळे गेलेला असेल किंवा कोरोनाशिवाय पण गेलेला असेल तरी पण ज्या अर्थी ही साथ डिक्लेअर झालेली आहे त्या अर्थी आपण आज सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये व्हायरस आहे किंवा नाही. मृत्यूच्या वेळी टेस्ट जरी निगेटिव्ह आलेली असली तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपण या ठिकाणी पोस्टमार्टम करायला पूर्णपणे ICMRने बंदी घातलेली आहे. यात फक्त एकच मेडिको लिगल केसेस जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गाईडलाईन्स ठरवून घेतलेल्या आहे, प्रिस्क्राईब गाईडलाईन्स. त्या प्रिस्क्राईब गाईडलाईनच्या अंतर्गत आपण ही टेस्ट करत असतो. या ठिकाणी SP मॅडमच्या अनुषंगाने आणि ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून मला हे पण सांगायचं आहे की कृपया करून अंत्यविधीला आपण गर्दी करू नये. 20ची 25ची जी काय लोकांची मर्यादा ही त्या ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे ती कंप्लीट फॉलो करावी. असं झालेलं आहे की अंत्यविधीमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना व्हायरस पसरलेल्याचे बरेच उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि हे यामुळे नाही पसरले कारण मयत व्यक्ती जी आहे ते कोरोना बाधित होती किंवा नव्हती, हे यामुळे पसरले कारण अंत्यविधीला आलेल्यांपैकी काही लोक जे आहे ते कोरोना बाधित होते, त्यांनी एकमेकांना संसर्ग दिला आणि त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामुळे हे पसरत गेलं. तर त्याच्यामुळे माझी ह्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ही विनंती राहील की आपण जे आहे आपण अंत्यविधीला आपलं लिमिटेड जे आहे ते लिमिटेड लोक हे थांबावं. मालेगावचा काढा कोरोनासाठी उपयुक्त आहे का? जर असेल तर ग्रामीण भागासाठी उपलब्ध होईल का? अशा पद्धतीने कुठली टेस्टिंग ऑफिशियल किंवा कम्युनिकेशन हे या ठिकाणी झालेलं नाही आहे की मालेगावचा काढा असेल किंवा अजून कुठला दुसरीकडचा काढा असेल. अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने चर्चा चालू असतात, इकडे तिकडे होत असतात, परंतु अशा पद्धतीने कुठल्याही स्टडीज या त्यामध्ये झालेल्या नाही आहे. पेपरमध्ये वाचण्यात येते की प्रायव्हेट हॉस्पिटलला खूप बिल देण्यात येतं, त्याच्यामुळे सामान्य नागरिक घाबरतो आणि स्वाब देण्यास टाळतोय. असं अजिबात नाही आहे. जसं मी सांगितलं तसं आपण ऑडिटर हे त्या ठिकाणी बसवलेले आहे, त्याच्यामुळे असं करता येणार नाही. सर, मालेगाव आणि धारावी येथील उपाययोजना आपल्या जिल्ह्यात राबवण्यात येईल का? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की मालेगाव आणि धारावीत जर कंट्रोल होऊ शकतं तर औरंगाबादमध्ये ग्रामीण भागामध्ये कंट्रोल का नाही होऊ शकत? मला हेच या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सेम उपाययोजना करत आहे जे मालेगावला आणि धारावीला झालेलं आहे. सेम उपाययोजना आहेत, उपाययोजनांमध्ये कुठेही फरक नाही. परिणाम जे आहे ते परिणाम हे ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असू शकतात आणि जे मालेगाव किंवा धारावीमध्ये सकृतदर्शनी असं दिसतं आहे की कोरोना कंट्रोलमध्ये आहे. मी सकृतदर्शनी मुद्दाहून म्हणतो आहे कारण अजूनपर्यंत पूर्णपणे 100% त्याचे रिझल्ट आलेले नाही आहे की सकृतदर्शनी जे दिसतं आहे तर ते त्या भागातलं कधी कोरोना आला, कसा आला, किती केसेस आयडेंटिफाईड झाल्या, किती केसेस नॉन आयडेंटिफाईड राहिल्या वगैरे वगैरे असे बरेच घटक हे त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. मला फक्त या ठिकाणी हे सांगायचं आहे की ज्या पण उपाययोजना त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत त्या सर्व उपाययोजना आपण ऑलरेडी आपल्याकडे करत आहे. वेगळ्या अशा त्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना हे नाही. प्रवासासाठी लागणारे फिटनेस प्रमाणपत्र हे कोरोना सेंटरपासून दूर ठेवावे. प्रवासासाठी जे आहे ते फिटनेस प्रमाणपत्र हे कोणीही देऊ शकतं, त्याच्यासाठी आपल्याला CCCलाच जायला पाहिजे असं नाही. हे कोणीही देऊ शकतं. आपले जनरल प्रॅक्टिशनर पण देऊ शकतात, जे पण डिग्री होल्डर आहे ते पण देऊ शकतात. MIDC काही नवीन नियम असतील का? कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. MIDC जे आहे MIDC वेगळ्याने असे काही नियम नसणार आहेत, परंतु उद्योगांनी आपल्या आपल्या उद्योगामध्ये व्यवस्थितपणे याची काळजी घ्यावी ह्या दृष्टीने मात्र निश्चितपणे उपाययोजना आपण त्यांना करून देणार आहे. उद्याच्या दिवशी आम्ही सर्वांना या ठिकाणी बोलवून त्याची एक बैठक देखील आपण घेणार आहे. संचारबंदीचा रिझल्ट किती आला हे येणारा काळ ठरवेल की संचारबंदीचा रिझल्ट किती आला. पण जसं मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलं त्याप्रमाणे केवळ संचारबंदी करून आपण काय कोरोना थांबवू शकत नाही. हा बऱ्याच उपायांपैकी एक उपाय आहे आणि तो प्रसार रोखण्यासाठीचा आहे. एक आपण फक्त यातून साध्य केलं असं मी या ठिकाणी म्हणू शकेल की आपण जे अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह होते ते जे आहे सर्व अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह हे मात्र पूर्ण सिस्टीममधून समाजातून जे आहे ते काढू शकलोय. त्याच्यामुळे आता संचारबंदी उठल्यानंतर औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसरातली कमी लोक हे सोसायटीमध्ये असतील की जे याचा प्रादुर्भाव करू शकतील. या ठिकाणी जे आहे या ठिकाणी मी आता SP मॅडमना विनंती करतो की त्यांना पण काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते प्रश्न त्यांनी या ठिकाणी घ्यावे. थँक्यू सर.
सर्वात पहिला प्रश्न आहे की पोलिसांना किट देण्यात आले तर बरं होईल. त्या अनुषंगाने मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 1 डझनच्या वर किंवा 20च्या आसपास सध्या स्थितीला अधिकारी कर्मचारी एक तर कोरोनाचे उपचार घेत आहेत किंवा उपचारांमधून बरे होऊन ते घरी आलेले आहेत. याशिवाय आपल्या राज्यभरामध्ये महाराष्ट्र पोलिसांमध्ये सर्वसाधारण 4,500 ते 5,000च्या आसपास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि दुर्दैवाने काही त्यातील जण मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. यावरून आपल्याला लक्षात येतं की पोलीस ज्यांचा लोकांशी समक्ष संबंध फार जास्त प्रमाणात येतो त्यांना देखील या गोष्टीचा अतिशय धोका आहे. दुसरी गोष्ट विशेषतः ग्रामीण भागासाठी मी सांगू इच्छिते की आपल्याला नेहमी सांगितलं जातं की विना मास्क जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा, जे लोक विना मास्क विनाकारण फिरतात आहे त्यांच्यावर कारवाई करा. तर तुम्ही एकदा इमॅजिन करा, सर्वांनी एक कल्पना करावी की आपण त्या पोलिसाच्या जागी आहोत आणि जो माणूस बिना मास्क फिरतो आहे त्याला पोलीस रोखतो आहे, त्याला टोकतो आहे आणि त्याला तो एक तर समज देतो आहे किंवा त्याला दंड करतो आहे. परंतु त्या पोलिसाला काय गॅरंटी आहे की या समोरच्याला मात्र कोरोना नाही. त्यामुळे अशा पद्धतीने लिटरली पोलीस असोत, नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्ड बॉईज, स्वच्छता कर्मचारी हे खरोखर म्हणजे स्वतःला रिस्कमध्ये टाकून हे काम करत आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणच्या पब्लिकने हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण आपलं काम करताना आपण अननेसेसरी घराबाहेर पडणार नाही आणि ह्या यंत्रणेवरचा ताण आपण वाढवणार नाही. एक कोणी विचारलेलं आहे की नाकाबंदीवरील बंदोबस्त कमी करून पेट्रोलिंग वाढवावी. तर या काळामध्ये आपल्याला अनेक पद्धतीच्या सूचना सर्वच ठिकाणांवरून येत असतात, परंतु मला हे सांगायची इच्छा आहे की नाकाबंदी ही आपल्याला करावीच लागणार आहे. शासन नियमानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार अजून देखील ती नाकाबंदी जागेवर आहे, तिला आपण हटवू शकत नाही. त्यामुळे ते आहे. याशिवायच आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला काही स्पेशल पोलीस ऑफिसर्स म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी देखील या काळात मिळालेले आहेत. आपल्याला वरिष्ठांकडून होमगार्ड्स देखील आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सोबतीने आपण इथे कोरोनासाठी जे विनाकारण फिरणारे लोक आहेत, विना मास्क फिरणारे लोक आहेत, यांच्यावर आपण कारवाई करत आहोत. दुसरं आहे की आता येणारा काळ हा श्रावणाचा काळ आहे. या कालावधीमध्ये हिंदू असो अथवा मुस्लिम असो हे बांधव मोठ्या प्रमाणावर आपापले वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करत आहेत किंवा साजरी करण्याची इच्छा आहे. परंतु आपल्याला ज्याप्रमाणे सद्यस्थितीला महाराष्ट्र शासनाकडून सूचना आलेली आहे त्यानुसार आपण आपला हा जो गणेशोत्सव आहे त्या कालावधीमध्ये आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने गणेशोत्सवाकडे बघत होतो किंवा आतापर्यंत गणेशोत्सव आपण जसा साजरा करायचा, मिरवणूक काढायची, गणेश मूर्ती आणताना मिरवणूक काढायची, एक संपूर्ण जण येऊन आपण आरती करायची किंवा प्रसादाचा कार्यक्रम करायचा, पूजा किंवा नंतर देखील आपण विसर्जनाची मिरवणूक काढायची, अशा पद्धतीने जे आपल्याला वाटत होतं आपल्याला आता या वर्षी आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्या सणांकडे पाहावं लागणारच आहे. मग ते ईदचा सण असो, गणेशोत्सव असो किंवा कुठल्याही धर्माचे कुठलेही सण असो, आतापर्यंत तरी आपण जे जे सण आपल्या समोर आले त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या जनतेने त्याच्यात अत्युत्तम प्रतिसाद दिलेला आहे. पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे की लोकांनी वेगवेगळ्या नव्या पद्धतीने हे सण साजरे करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी कुठेही एकत्र आले नाहीत किंवा नियम तोडण्याचा प्रयत्न केला नाही. नियम हे आपण समजून घ्यायला पाहिजे की हे आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठी आहेत आणि हे नियम जे आहेत हे जर पाळले तर आपण आणि आपली फॅमिली ही आपण स्वतःला त्या दृष्टीमध्ये सेफ ठेवू शकू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी पुन्हा एकदा सांगते, पोलीस दलाकडून पुन्हा एकदा या बाबतीत जनजागृतीचं काम हाती घेण्यात येईलच. ज्यायोगे सर्वांना सण साजरे करण्याबाबतचे जे नियम आहेत ते आधीच माहिती पडतील आणि मग त्याच्यातून नियम तोडण्यासारख्या चुकीच्या गोष्टी कोणाकडून होणार नाहीत. इथे प्रश्न आहे की कंटेनमेंट झोन मधील नागरिक फिरत आहेत आणि तिथे काही पोलीस यंत्रणेचे काही लोक नाही.
तर त्यांनी आम्हाला सांगावं की असे एक्झॅक्टली कुठल्या कंटेनमेंट झोनमध्ये त्यांना अशा पद्धतीने लोक आढळलेले नाही आहेत आणि आपण निश्चितच त्या बाबतीत काळजी करू. कंटेनमेंट झोनच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असणं अपेक्षित असतं आणि जिथे तो असतो कंटेनमेंट झोनच्या आतमध्ये इनफॅक्ट कोणी जाऊ नये याच्यासाठीच त्याला कंटेनमेंट झोन आपण नाव दिलेलं आहे. कंटेनमेंट झोनच्या आतमधील नागरिकांनी स्वतः देखील स्वतःच्या वागण्यावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे आणि कंटेन करायचं आहे स्वतःला. कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोणी पडणार नाही यासाठी तिथे पोलीस बंदोबस्त आपण ठेवत असतो. उपलब्ध मनुष्यबळ असेल किंवा उपलब्ध आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामधून आपण कंटेनमेंट झोनची चेकिंग असेल किंवा आपण आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे आपण पथक तयार केलेले आहेत की जे कंटेनमेंट झोनला अचानक भेट देतात. आम्ही कधी पण कंटेनमेंट झोनला अचानक भेट देतो. तिथला बाहेरचा बंदोबस्त सतर्क आहे की नाही हे आपण त्याच्यामध्ये चेक करत असतो. परंतु नागरिकांना माझं आवाहन आहे आणि सूचना आहे की कंटेनमेंट झोनच्या आतमध्ये जर आपला एरिया येत असेल तर आपण खरोखरच त्या नियमांचं पालन करावं आणि विनाकारण कंटेनमेंट झोनच्या मध्ये विदिन कंटेनमेंट झोन ऑल्सो आपण त्याच्यामध्ये फिरायला नको आहे. कोणाचा प्रश्न आहे की सर्व पोलिसांची अँटीजेन टेस्ट केली तर बरे होईल. निश्चितच आपण आपल्या पोलीस दलाला आतापर्यंत होमिओपॅथीचे मेडिसिन्स असतील किंवा सी विटॅमिनचे डोस असतील किंवा मल्टीविटॅमिनचे डोस असतील, ग्लव्ज असतील, हँड सॅनिटायझर, साबण, मध्ये मध्ये फ्रूट्स जे जे आपल्याला जसं त्यावेळी आपल्याला समजत होतं आपल्याला जसे जसे मार्ग सापडत होते तसं तसं आपण आपल्या लोकांसाठी करण्याचा प्रयत्न केला ज्यायोगे आपल्या कर्मचाऱ्यांची तब्येत बेसिकली चांगली होईल. याच्यामध्ये एक गोष्ट अशी देखील आहे की 50 वर्षाच्या वरील जे कर्मचारी आहेत त्यांनी फार हाय रिस्क अशा पद्धतीच्या ड्युटी करू नयेत. कारण तरुण जे लोक आहेत ते आपण पाहतो आहोत की हे जास्त चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर बरे होत आहेत. आपल्या सर्वांना जसं जिल्हाधिकारी सरांनी देखील सांगितलं की या रोगावर असं एकच एक औषध सगळ्यांना लागू पडेल असं नाही आणि आपली प्रतिकार शक्ती आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त चांगली ठेवायची आहे. त्यामुळे पोलीस दलातील व्यक्ती ही सर्वप्रथम मेंटली स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यानंतर फिजिकली देखील ती व्यक्ती स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे आपल्या लोकांना आमच्या लोकांना त्यांना सपोर्ट आहे, त्यांच्या कुटुंबाला आपला सपोर्ट आहे हे दाखवण्यासाठी आपण त्यांना आपल्या जसे जसे जे जे वस्तू आपण दिसत आहे ते सी विटॅमिन असो, मल्टीविटॅमिन असो किंवा इतर आपले मास्क प्रोव्हिजन असो आपण आपल्या पोलीस दलातील पोलीस पाल्यांना देखील मास्कचं वाटप केलेलं आहे ज्यामुळे त्यांना त्यामध्ये जास्तीत जास्त कामगिरी करता येईल आणि बिना टेन्शन ते बाहेर फिरू शकतील. मला वाटतं की आतापर्यंत आपण बऱ्याचशा सूचना घेतलेल्या आहेत आणि बरेचसे आपण त्याच्यामध्ये गोष्टी पाहिलेल्या देखील आहेत. एक गोष्ट मी जरूर कलेक्टर सरांना विचारू इच्छिते संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने की सर आपण पाहत आहोत की या काळामध्ये प्रत्येक जणच प्रत्येक गोष्टीमधले एक प्रकारे एक्सपर्ट झालेला आहे किंवा त्यांना अनेक सारे सोल्युशन्स या काळामध्ये सर्वांना सुचतात आहे. परंतु जो व्यक्ती जिथे बसून ते राबवत असतो आणि ज्या जसं जसं समोर येईल तसं तसं त्याला तो तोंड द्यायचा प्रयत्न करत असतो. हे करताना आपलं स्वतःचं मनोधैर्य टिकवणे किंवा मग आपली जी टीम आहे ह्यांच्यावर देखील सतत वेगवेगळ्या पद्धतीने अटॅक होत असतात. कधी ते त्याच्यात तथ्यही असेल, कधी तथ्य नसेल, परंतु जे तुमच्या सोबत जी सगळी यंत्रणा आहे त्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवणे, विशेषतः जे सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यावर जो ताण येतो आहे किंवा त्यांच्यावर जे प्रेशर्स वेगवेगळे येत आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने एक जिल्हाधिकारी म्हणून आपण त्यांना आणि आपल्या टीमला तुम्ही कशा पद्धतीने मनोधैर्य टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. या ठिकाणी जे SP मॅडमनी प्रश्न विचारलेला आहे, मनोधैर्य टिकवणं खरं म्हणजे खूपच कठीण आहे. कारण की जेव्हा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सातत्याने काही सकारात्मक फीडबॅक पण असतो, त्याला आपण सकारात्मक फीडबॅक म्हणतो, परंतु अनाठायी टीका जी आहे ती अनाठायी टीका पण खूप केली जाते. एखादी छोटी गोष्ट असते त्याला खूप अतिरंजित करून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते प्रसार माध्यमं असतील किंवा आपलं सोशल मीडिया असेल, जे काय आहे
अशा वेळी जे आहे आपले डॉक्टर्स, नर्सेस, सर्वच काम करणारी जी मंडळी आहे यांचं मनोधैर्य खरं तर टिकवून ठेवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. मात्र एकच फक्त पॉलिसीने आम्ही सर्व या ठिकाणी काम करत आहोत. आपल्या संपूर्ण जिल्ह्याची टीम, मग त्याच्यामध्ये कलेक्टर आहेत, आमचे महापालिका आयुक्त आहेत, आमचे पोलीस आयुक्त आहेत, आमचे SP मॅडम आहेत, आमची संपूर्ण टीम जी आहे हे फक्त आमचे जिल्हा स्तरावरचे जे आहे ते जिल्हा स्तरावरचे आमचे CO साहेब आहेत जिल्हा परिषदचे, हे जिल्हा स्तरावरचे फक्त मी अधिकाऱ्यांचे नावं घेतले, परंतु हे आमच्या सोबत जे अनेक अधिकारी जुळलेले आहे, आमच्या अधीनस्थ जे आहे, आम्ही फक्त एक ठरवलेलं आहे सर्वांनी की आपण जे कृष्ण भगवाननी सांगितलेलं आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तशा पद्धतीने त्या उद्देशाने आपण हे काम करत असतो. कारण की काय फल येणार आहे, कोरोना समोर काय घेऊन येणार आहे किंवा जाणार आहे हे आज कोणी सांगू शकत नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहणं हेच फक्त त्याच्या मागचं आहे. आणि पॉझिटिव्ह गोष्ट जर आपण म्हणणार याच्यातून, तर बरे झालेले रुग्ण असतात, ते बरे झालेले रुग्णांचे जे काय फीडबॅक आहेत तेच फीडबॅक आम्हाला खूप नवचेतना देऊन जातात, खूप जास्त आम्हाला खूप काही सांगून जातात. माझ्या वैयक्तिक फोनवर कित्येक जण ॲप्रिशिएशनचे मेसेजेस पाठवतात काम झाल्यानंतर. कित्येक जण म्हणतात की सर मला इथे खूप चांगला अनुभव आला. महापालिका आयुक्त साहेब त्यांचे अनुभव खूप माझ्याशी पण शेअर करतात की त्यांना महापालिकेच्या एक सेंटर्समध्ये किती चांगली व्यवस्था आहे याबद्दल रुग्ण जे आहे ते रुग्ण स्वतःहून कोणी न सांगता व्हिडिओज काढतात, ते प्रसारित करतात, कमेंट्स टाकतात, सर्वांना सांगतात. तर ही खूप चांगली जी आहे ती आम्हाला कौतुकाची, अभिमानाची आणि आम्हाला थोडंसं बळ देणारी ही गोष्ट असते. परंतु जसं मी या ठिकाणी सांगितलं तसं सर्व प्रशासन हे एकजुटीने कामाला लागलंय. मागच्या 4 महिन्यापासून मला वाटत नाही की या ठिकाणी प्रशासनात माझ्या टीममध्ये कोणी पण स्वतःहून कुठलाही ब्रेक घेतलेला आहे. म्हणजे जे काय ब्रेक्स असतील ते क्वारंटाईन पिरियडचे ब्रेक्स असतील आणि ते मॅन्डेटरी ब्रेक्स आहेत म्हणून आहेत. अदरवाईज शनिवार रविवार असो किंवा काही, त्यामुळे या माध्यमातून मला म्हणजे ग्रामीण पोलिसांचा प्लॅटफॉर्म आहे, परंतु सर्वच आमच्या जिल्ह्याच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी आभार पण व्यक्त करायचे आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून. मला आणि ही अपेक्षा आहे आपल्या सर्व औरंगाबादच्या जनतेकडून की आपल्या या प्रयत्नामध्ये हे काय एकट्या प्रशासनाने होणार नाही, हे सुरुवातीलाच आपण ठरवलेलं आहे. सर्वच जनतेने एकत्र येऊन आपण याला हरवू आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणे याला हरवू शकू. हरवणं म्हणजे काय, तर कोरोनामुळे जे काय मृत्यू होत आहे ते मृत्यू 100% रोखणं, हे जोपर्यंत आपलं साध्य होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण कोरोनाला हे करू शकत नाही. कारण बरेच जागतिक स्तरावर असं आहे की हा कोरोना व्हायरस आलेला आहे, हा सृष्टीमध्ये राहणार आहे, हा पुन्हा पूर्ण शून्य वगैरे असं काय होऊ शकत नाही, कारण की तसं काय झालेलं नाही आहे आतापर्यंतच्या एपिडेमॉलॉजिकल स्टडीमध्ये. मात्र या कोरोना व्हायरसमुळे जे मृत्यू होतात ते जर आपण रोखू शकलो आणि पूर्णपणे शून्यावर आणू शकलो, आणि ते शक्य आहे, अनेक ठिकाणी तसं झालेलं आहे, तर मला असं वाटतं की आपण निश्चितपणे ही लढाई कुठेतरी जिंकतो आहे, हे युद्ध कुठेतरी जिंकतोय असं हे निश्चितपणे होईल. आपण सर्व या ठिकाणी आम्हाला जोडले गेलात. SP मॅडम यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, याकरता मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी आणि मुख्य म्हणजे आमच्या पोलीस दलातील जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत, जे स्वतः आमच्यापैकी देखील कोणीच एकही ब्रेक सर घेतलेला नाही आहे. आणि जशी आपली टेस्ट निगेटिव्ह आली त्वरित आपण कामाला स्वतःला जुंपून घेतलेलं आहे. मी जाता जाता ग्रामीण भागातील जनतेला एक सूचना नक्कीच देऊ इच्छिते की जर आपल्याला किंवा आपल्या सोबतीच्याला करोना झाला किंवा आपण करोना रुग्णाच्या संपर्कात आलो असू तर आपण अजिबात घाबरून जायचं नाही. आपल्याला डॉक्टर जे आणि ज्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगतील, ज्या पद्धतीने आपली टेस्ट घेतील आणि आपल्याला जिथे राहायचं आहे ते आपल्याला त्या गोष्टी एकदम प्रॉपरली शांतपणे आपल्याला त्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. लक्षात ठेवा, आपली मानसिक स्थिती ही या काळामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर आपण पोलीस कंट्रोल रूमला किंवा आपलं हे जे आमचं पेज आहे, ट्विटर आहे, ईमेल आहे, वेबसाईट आहे,
याच्यावर आमचे सर्वांचे नंबर कंट्रोल रूमचे दिलेले आहेत. आपण तिथे देखील निश्चित पोहोचू शकतात. मग ते आपण लगेच आरोग्य यंत्रणेला ती गोष्ट कन्वे करू शकतो आणि तुम्हाला जी मदत मिळत नसेल ती तुम्हाला डेफिनेटली निश्चित पद्धतीने मिळेल याची आपण खात्री करू शकतो. दुसरं असं की आपल्या जर सभोवताली करोना रुग्ण असेल किंवा करोना बाधित एखादी फॅमिली निघाली तर त्यांना वाळीत टाकणे किंवा त्यांना मदत न करणे, त्यांना हिडीस करणे किंवा अशा पद्धतीने त्यांना घरातून घर सोडून जायला सांगणे, रूम सोडून जायला सांगणे, अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. त्या कायदेशीररित्या देखील चूक आहेत आणि सर्व पद्धतीने त्या गोष्टी चूक आहेत. इनफॅक्ट असे केल्यास त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आपल्याला स्वतःला जर करोना झाला तर आपण अतिशय त्या गोष्टीला प्रॉपरली रिस्पॉन्स द्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला गरज लागली तर आमचे सर्वांचे नंबर वेबसाईटवर अवेलेबल आहेत. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते. औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी जिल्हाधिकारी सरांना मनपूर्वक धन्यवाद करते. आणि आजचं हे जे फेसबुक लाईव्ह होतं किंवा ही जी इंटरॅक्शन होती ही आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस कर्मचारी, प्रत्येक होमगार्ड, प्रत्येक विशेष पोलीस अधिकारी जे पोलिसांना नेहमी मदत करतात असे जेन्युइन चांगले लोक, प्रत्येक पोलीस अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांना मी हा फेसबुक इंटरॅक्शन डेडिकेट करू इच्छिते. सर्वजणांनी आपापल्या ज्या करोनाच्या बाबतीतल्या सूचना आहेत त्या सर्वजण त्याचे पालन करतील आणि स्वतः देखील सुरक्षित राहतील अशी अपेक्षा इथे व्यक्त करते. थँक्यू.